नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानखडे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं असं स्वागत करतो. आता सकाळचे वाजलेले 9:30 आपला ब्लॉग आतापासून स्टार्ट झालेला आहे. तर आज आहे 26 मार्च आणि आज रामनवमी आहे. माझ्याकडून तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि जय जय श्रीराम. आणि आज आमच्या गावामध्ये निघणार आहे मस्त मिरवणूक, ते पण संध्याकाळी 7 वाजता. तर चला मी फटाफट जातो दुकानावर, भेटू तुमच्यासोबत संध्याकाळी 7 वाजता. सलाम. तर आता मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले 7 आणि मिरवणुका आता येणं चालू झालेले आहे. तर आता मित्रांनो याच्यानंतर थोडंसं महाभारतमधलं नाटक साजरा होत आहे. राम आणि कृष्ण विष्णूचे 2 अवतार यांच्यावर. तर आता मित्रांनो नाटक झालेलं आहे स्टार्ट. आता लय मस्त मजा येणार. आयुष्याचं प्रतिबिंब आहे. राम आणि कृष्ण विष्णूचे 2 अवतार, पण त्याहून महत्वाचं म्हणजे हे दोघेही मानवाला दिलेल्या एका शब्दामुळे आज आपली संपत्ती सगळं त्याच्याकडे जाणार आहे. पण इतका विचार करून काय उपयोग? आपलाच मुलगा आहे हो तो. एकदा त्याच्याशी बोलून तरी बघा. अगं, नुकतंच त्याचं लग्न झालं, घरात नवीन सून आली आहे. तिला काय वाटेल? माझ्या नवऱ्याच्या बापाकडे स्वतःच्या मुलाला द्यायला काहीच नाही. तुम्ही त्याला अजूनही लहान समजता, पण तोच आता घराचा आधार आहे. एकदा विश्वास तर ठेवून बघा, कदाचित तोच तुमची अडचण सोडवेल. नारायण नारायण. एका वचनासाठी बाप अडकला. आता मुलगा काय निर्णय घेणार? चला तर मग बघूयात. सखे, ऐक ना ग. बाबा मोठ्या अडचणीत आहेत. काकांनी त्यांना शब्दात अडकवलंय. त्यांनी एकच अट ठेवली, बाबा या घरात राहतील, पण मला हे घर सोडावं लागेल. मग आता काय करणार आहात तुम्ही? मी घर सोडायचं ठरवलं आहे, पण तू माहेरी जा. या संघर्षात तुला ओढायचं मला योग्य वाटत नाही. हे काय बोलताय तुम्ही? अग्निभोवती 7 फेरे घेताना मी फक्त तुमच्या सुखाची भागीदार झाले नव्हते, तर तुमच्या दुःखातही तुमच्या सोबत उभी राहण्याची शपथ घेतली होती. या घरात मी फक्त तुमची पत्नी म्हणून नाही, तर तुमची अर्धांगिनी बनून पाऊल टाकलं होतं. पण मला नाही वाटत तू या सगळ्या त्रासातून जावं. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा कुटुंबावर संकट येतं ना, तेव्हा प्रत्येक पुरुषाला रामाची भूमिका घ्यावी लागते. आणि रामाच्या पाठीशी त्याची ताकद बनून उभी राहते ती त्याची सीता. मी तुमची सीता आहे. तुम्ही एकटे नाही. तुमच्या प्रत्येक पावलावर मी तुमच्या सोबत आहे. नारायण नारायण. पत्नी साथीला उभी राहिली, आता त्यागाची खरी परीक्षा सुरू होणार. बाबा, मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंही घर सोडून जात आहोत. नाही बेटा, मी असं कधीच म्हणालो नाही. तू गैरसमज करून घेतोयस. मला सगळं समजलं आहे बाबा. तुम्ही शब्दात अडकले आहात, पण तुमचा मुलगा जिवंत असताना तुम्हाला अडचणीत राहू देणार नाही. बरोबर आहे बेटा, पण माझ्यामुळे तुला घर सोडावं लागतंय. बाबा, घर म्हणजे 4 भिंती नसतात. घर म्हणजे आई वडिलांचा आशीर्वाद असतो. तो माझ्यासोबत असेलच ना, तर मी कुठेही राहिलो तरी माझं घर माझ्या सोबत असेलच. बेटा मला माफ कर. माफी कशासाठी बाबा? तुमचा आशीर्वाद असेल तर मी माझं विश्व पुन्हा उभं करेल. नारायण नारायण. घर सोडलं त्यांनी, पण नशीब अजून काय हिरवून घेणार? तर चला बघूया. घरातून तर बाहेर पडलो आपण, पण आता व्यवसायातही काहीच नीट चालू नाही. मामाने मला नोटीस दिली आहे. म्हणजे काय झालं? कशाची नोटीस? मी मेहनत करून प्रोजेक्ट तयार केला, रात्रंदिवस मेहनत घेतली, आणि आता तेच लोक मलाच बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला वाटतं आपण हे शहर सोडून जाऊया.
नवीन ठिकाणी जाऊ, नवीन आयुष्य सुरू करूया. नाही, का? कारण प्रत्येक वेळी पळून जाणं हा उपाय नसतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा प्रश्न कुटुंबाचा असतो तेव्हा संयमी रामाची भूमिका योग्य असते, पण जेव्हा प्रश्न अन्याय आणि कपटाचा असतो तेव्हा शांत बसून चालत नाही. तेव्हा कृष्णाची नीती वापरावी लागते. म्हणजे आता मला रामासारखं नाही तर कृष्णासारखं वागावं लागेल. हो, कारण कधी कधी अधर्माला उत्तर देण्यासाठी कृष्ण बनावंच लागतं. नारायण नारायण. आता प्रश्न हा आहे, सहन करायचं की उत्तर द्यायचं? चला चला बघूया. तो इथून निघेपर्यंत या प्रोजेक्टवर एक पाऊलही पुढे टाकायचं नाही. पण बाबा, तो प्रोजेक्ट तर त्याचाच आहे ना. म्हणून तर तो निघून गेल्यावर आपण तोच वापरणार. मामा, ही माझी नोटीस नाही, हा माझा राजीनामा आहे. राजीनामा? ह, म्हणजे तू हार मानलीस. हॅलो, बोलतोय काय? ओ माय गॉड, ओ नो. भांजे भांजे, ये क्या हुआ? कॉन्ट्रॅक्ट रद्द झालं? हो मामा, तुम्ही विचार केला की तुम्ही खूप मोठा डाव खेळलात. तुम्ही शकुनीसारखी चाल खेळलीत, पण एक गोष्ट विसरला. महाभारतात फक्त शकुनीच नव्हता, तिथे कृष्णही होता. शकुनीचे डाव कधीच जिंकत नाहीत. नारायण नारायण. आपल्याचा शेवट झाला, पण या सगळ्यातून शिकायचं काय? चला चला, पत्नी काय सांगते ते बघूया. तर बंधू आणि भगिनींनो, जेव्हा प्रश्न कुटुंबाचा असतो तेव्हा शांत संयमी राम हवा, आणि त्याच्या प्रत्येक पावलावर सावली बनून उभी राहणारी सीता हवी. पण जेव्हा प्रश्न अन्याय आणि कपटाचा असतो तेव्हा फक्त शांत राहून चालत नाही. तेव्हा कृष्णाची नीती आवश्यक असते. नारायण नारायण. मी ना राम आहे ना कृष्ण. मी फक्त या प्रत्येक कथेला पाहणारा एक साक्षीदार आहे. जिथे मुलगा बापासाठी स्वतःचं सुख सोडतो तिथे मला राम दिसतो. जिथे पत्नी संकटातही खंबीर उभी राहते तिथे मला सीता दिसते. आणि जिथे अन्यायाला उत्तर बुद्धीने दिलं जातं तिथे मला कृष्ण दिसतो. मी कोणाच्या बाजूने उभा राहत नाही, मी फक्त सत्याच्या बाजूने उभा राहतो. कारण जिथे सत्य असतं ना तिथेच नारायण असतो. नारायण नारायण. लक्षात ठेवा, जीवनात कधी राम व्हावं लागतं तर कधी कृष्ण, आणि दोन्ही वेळेला धर्म सोडायचा नसतो. शब्द देताना एवढंच लक्षात ठेवा की कधी कधी बापाचा एक शब्द मुलाच्या आयुष्यावर ओझं बनतो. घर कधी मोठ्या कारणाने तुटत नसतं. लहान लहान गोष्टी साचत जातात आणि एक दिवस एकाच घरात राहूनही माणसं परकी होतात. परिस्थिती काहीही असो, आई वडिलांसाठी उभं राहणं ही निवड नसते, ती आपली ओळख असते. नातं टिकवायचं असेल ना तर केवळ आनंदातच नाही तर कठीण प्रसंगात सुद्धा एकमेकांसोबत चालावं लागतं. कपट करून जिंकलेली लढाई शेवटी माणसाला हरवूनच टाकते.
चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढाच. कसा वाटला तुम्हाला रामनवमीचा ब्लॉग? चांगला वाटला असणार तर कमेंट करा. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.